नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतोय आणि लगेच भारतीय कांदा मार्केटमध्ये चांगली सुधारणा मागील 3 दिवसांमध्ये बघायला भेटलेला आहे. सोमवारपासून बाजारभावामध्ये चांगली सुधारणा दिसून झालेली आहे. सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा ही आणि परत नाशिक, नगर आणि जे काही राजस्थानमधलं अलवर मार्केट आहे तिथेही चांगली सुधारणा झालेली आहे. अलवर मार्केटमध्ये कालपर्यंत जो काही कांदा होता 8 रुपये ते 10 रुपयापर्यंत जात होता, तो डायरेक्टली आज 18 रुपयापर्यंत जात आहे. काही वक्कल 20 ते 22 रुपयेही सुद्धा अलवर भागात जात आहे. कालपर्यंत MP मध्ये 5 रुपयापासून ते 7 रुपये बाजारभाव होतं, तर आज MP मध्ये इंदोर मार्केट या बाकीचे जे काही मार्केट आहे तिथेही चांगली सुधारणा झालेली आहे. 15 ते 20 रुपयापर्यंत आजचा बाजारभाव बघायला भेटलेला आहे. म्हणजे मागील 2 ते 3 दिवसापासून जवळजवळ 5 रुपयापासून ते 10 रुपयाची सुधारणा झालेली आहे काही मार्केटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे. शेतकऱ्यांचं आता जो काही उभं पीक आहे आता लवकर लवकर काढावं आणि मार्केटमध्ये घेऊन जावं, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी विचार करत आहे. तर त्या शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवत आहे. आणि शेतकरी थोडासा आता बाजारभाव टिकणार का नाही या संदर्भात ते विचार करत आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेतकरी मित्रांनो, आता बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतोय. कधीपर्यंत होणार आणि कधीपर्यंत बाजारावर टिकणार यावरती सर्व शेतकरी आता लक्ष देत आहे. जेणेकरून आपला जे काही कांदा आहे आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटावा या उद्देशाने शेतकरी थोडा गडबड करण्याची थोडा हालचाली सुरू झालेली आहे. आणि त्यांना या व्हिडिओच्या शेवटी आव्हान करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. शेतकरी मित्रांनो, निर्यात मात्र सुरू झालेली आहे आणि जे काही बांगलादेशने मार्च महिन्यापर्यंत IP देण्यास परवानगी दिलेली आहे. काही लिमिटेड जे परवाना आहे म्हणजे निर्यात आहे ते देण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे 50 IP म्हणजे प्रति जे काही एक्सपोर्ट आहे प्रति व्यापारी ते 30 टनाचा उद्देश ठेवलेला आहे. मागील 2 दिवसांमध्ये जे 9 तारखेला होता, 9 तारखेला 15 गाड्याची एक्सपोर्ट झालेली होती. परंतु जे काही बाजारभाव भेटलेला आहे 9 तारखेला जे काही बाजारभाव होता 80 रुपयाच्या प्लस होता. परंतु मागील म्हणजे कालच्या दिवशी 5 रुपयाची घसरण तिथेही सुरू झालेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, चिंता करण्याची बाब नाही आहे. आणि कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येत असेल की लवकरात लवकर तुम्ही कांदा काढून घ्या आणि मार्केटमध्ये घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला जे काही भाव भेटतील असे सांगत असतील तर तुम्ही लक्ष देऊ नका. कारण की शेतकरी मित्रांनो, जे काही बाजारभाव आहे ते आवक सध्या स्थिर आहे. उन्हाळी जो कांदा आहे, जो जुना कांदा आहे त्याचा स्टॉक पूर्णपणे संपलेला आहे. अजून 10 दिवसपर्यंत तो कांदा राहणार आहे. तो थोडाफार शिल्लक राहिलेला कांदा यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान या साठवलेल्या कांद्याचा म्हणजे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे साठवलेले कांद्याचे, त्यांना मोठा फटका यावर्षी बसलेला आहे. त्यांना वर्ष जे काही बाजारभाव आहे भरपूर कमी प्रमाणात भेटलेला आहे. 15 रुपयापासून ते 5 रुपये दरम्यान मागील काही महिन्यामध्ये त्यांना बाजारभाव भेटलेला आहे. इथून पुढे काही बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे काही आता भरपूर शेतकरी आहे पुढे चालून बाजारभाव वाढतील का नाही. शेतकरी मित्रांनो, बाजारभाव मात्र मार्च महिन्यापर्यंत असा स्थिर राहणार आहे. बाजारभाव कमी नाही होणार आहे. तुम्ही गडबड करून कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचं नाही आहे. कच्चा जे कांदा आहे कच्चा कांदा ते मार्केटमध्ये घेऊन जाऊ नका, जेणेकरून हळू ते पण बाजारभावामध्ये घसरण होतील. कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या जे काही आवक आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कमी आहे. आणि त्यामध्येच भर पडली की निर्यात व्हायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत समीकरण जोडलेले आहेत. त्यामुळे बाजारभाव अजूनही वाढायचे भरपूर चान्सेस आहेत. त्यामुळे गडबड करू नका. तुमचा जसा कांदा हार्वेस्टिंगला येईल तसा पद्धतीने रुटीननुसार आपला कांदा मार्केटमध्ये घेऊन जावा. तुमच्या सबुद्धीने ते व्यवस्थित विचार करून आणि प्लॅन करून तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जावा, जेणेकरून तुमच्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटतील. आणि शेतकरी मित्रांनो, कालपर्यंत काही बाजारभाव थांबलेले होते. लगेच साऊथमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये उसंडी मारलेली आहे. साऊथमध्ये बेंगलोर मार्केट असू द्या, हैदराबाद मार्केट असू द्या, तिथे 3000 रुपये प्लस काही वक्कल काही बाजारभाव म्हणजे काही लॉट जात आहे भरपूर प्रमाणात असे दिसून येत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येही भरपूर प्रमाणात जे काही बाजारभाव आहे काही मार्केटमध्ये
वाढल्याचे दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसापासून शेतकरी कांदा जे काढलेले होते, त्यांनी जे काही कांदा हार्वेस्टिंग काढलेले आहेत त्यांनी कांदा आता मार्केटमध्ये घेऊन जावा. ज्यांचा कांदा अजून साईज झाले नाही आहे, यावर्षी जे काही कांद्याला जे साईज आहे ते कमी प्रमाणात आहे आणि गोल्टा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे थोडा वेळ करून का होईना तुम्ही कांद्याची साईज वाढवून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटतील. आणि चिंता करू नका, इथून पुढे बाजारभाव स्थिर राहतील आणि मार्च महिन्यापर्यंत निर्यात मात्र होणार आहे. कारण की बांगलादेशमध्ये सुद्धा नवीन कांद्याची आवक ही भरपूर प्रमाणात कमी आहे. त्यामुळे आपला जे काही भारतीय कांदा आहे तो कांदा आहेत मार्च महिन्यापर्यंत करणार आहे. परंतु कधी त्या सरकारावर म्हणजे बांगलादेश सरकारवर विश्वासही ठेवणं चुकीचं आहे. अगर उद्या चालून अगर निर्यातही नाही झाला तर बाजारभाव काय होतील? तरीही बाजारभाव तुम्हाला स्टेबल राहण्याची शक्यता आहे. कारण की नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये जी कांद्याचं जे काही लागवड आहे ती भरपूर प्रमाणात कमी आहे, उत्पादन क्षेत्र कमी आहे. त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला चांगला दर आपल्या भारतातही राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.